ही बारकी पोरगी आहे ना खूप आगाऊ आहे आणि सध्या तरी ह्या बारक्या मुलीनेच खूप टेन्शन दिलेलं आहे. खूप प्रवास बिकट चाललेला आहे आणि ह्या बिकट प्रवासामुळेच पुन्हा एकदा अडचणीत जावं लागलंय, म्हणजेच की पुन्हा एकदा कर्ज घ्यावं लागलेलं आहे. कारण काय करणार आतापर्यंत मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं ज्या पद्धतीने की 2022 पासून आम्ही कर्जामध्ये अडकलो होतो. 2024 आम्ही कसेबसे कर्जातून मुक्त झालो होतो आणि त्यानंतर पुन्हा अडकलो ॲक्सिडेंटमध्ये मिस्टरांच्या आणि पुन्हा काही रेंट वगैरे हे सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा अडकलो आणि पुन्हा जानेवारी महिन्यापर्यंत आम्ही ह्या गोष्टीतून सुटलो 2025च्या आणि पुन्हा 2025च्या मार्चपासून आम्ही पुन्हा अडकलो. कर्जामध्ये अडकलो कारण माझ्या छोट्या मुलीची तब्येत खूप जास्त बिघडलेली होती आणि खूप धावपळ करावी लागली. अक्षरशः कोणीही तिला दवाखान्यात वगैरे घेत नव्हतं. मग आम्ही के-एमला गेलो, के-एमला ॲडमिट केलं आणि त्यानंतर काही गोष्टींची ट्रीटमेंट वगैरे करण्यासाठी पैसे वगैरे लागत होते की जेणेकरून आमच्याकडे काहीच नव्हतं. तर आणि कोणाकडे मागणं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की कुणीही देत नाही. ऐन वेळेला जेव्हा आपल्याला गरजेला सगळे म्हणतात की तुम्हाला गरज असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. इवन जे घरातले जे मंडळी आहेत ते स्वतःसुद्धा तोंडाने बोलत नाही की तुला पैशांची गरज आहे का? कारण प्रत्येकाला माहिती होतं की घरामध्ये काय सिच्युएशन चालू आहे. 6 महिने मिस्टर घरामध्ये असताना कसे दिवस घालवले. कुणीही विचारलं नाही, फक्त प्रत्येकजण येतो, चहा-पाणी घेतो, थोडंसं काहीतरी फ्रुट्स वगैरे आणि 100-50 रुपयाचे निघून जाईल, हा प्रकार चालू असतो. त्यामुळे जे काही आहे ते आपल्यालाच बघावं लागतं. त्यामुळे कोणाला काहीही न मागता पुन्हा एकदा माझ्या मिस्टरांनी कर्ज घेतलं आणि त्या कर्जामध्ये पुन्हा एकदा अडकलोय आणि आता मला वाटत नाही की त्यातून सुद्धा लवकर निघू. कारण दर महिन्याला पगारातून अर्धा पगार हा त्यात जातोय. दर महिन्याला. कारण त्याच्या ट्रीटमेंटला जे पैसे लागतात आणि प्रत्येक टेस्ट हे 5-5 हजाराच्या वरती आहेत आणि दर महिन्याला आता असं सिच्युएशन चालू आहे की त्याच्या औषधं प्रत्येक महिन्याला टेस्ट करावे लागणार आहेत आणि खूप कंडिशन खराब आहे. पण तरीही आम्ही कर्ज कसे फेडतोय हे महत्त्वाचं आहे. तर कर्ज फेडतोय. मला स्वतःवर खूप राग येतो कारण मी कुठेही जाऊ शकत नाही आहे, कारण कुठेही गेलं तरी इंग्लिशची सिच्युएशन आहे. लास्ट टाईम मी सांगितली होती. सो मी त्यावर आता थोडंसं माझं काम चालू आहे. मी इंग्लिशवर फोकस करते की जेणेकरून ते करून मी थोडंसं इंटरव्ह्यू देऊन घरच्या घरी बसून काम करू शकेन. कारण छोट्या मुलीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिला कुठेही सोडून जाऊ शकत नाही. कुठेही सोडून जाऊ शकत नाही. सोबतच सारखं असावं लागतं. जाताना, येताना, या घरी असल्यावर या येऊन कधी समजा चुकून भीती वाटते, कधी कॉल वगैरे येतोय का शाळेतून, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे सगळं चालू आहे आणि हे कर्ज कसं फेडतो, सध्या तरी कसं फेडतोय, तर पगारातून अर्धा पगार हा कर्जातच जातोय. आणि तुम्हाला माहितीच आहे, जर एकही हप्ता चुकला तरी आपला सिबिल स्कोअर चुकतो आणि परत नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण काय लोन मुश्किल आहे खूप. खूप मुश्किल आहे आणि त्या मग त्या त्या अर्ध्या पगारात घर कसं काय चालतं? कारण 6-7 हजार इथं रेंट आहे. केबल नाही आहे घरात, राउटरचे पैसे आहेत, सगळा घर खर्च चालू आहे, मुलींच्या शाळांची फीज आहे. तर माझे मिस्टर दुसरंही काम करतात सध्या बिचारे. कामावरून 4 वाजता फर्स्ट शिफ्ट करून आले की ते लगेच झोमॅटो वगैरे हे करतात या सेकंड शिफ्ट असेल तर मॉर्निंगला करतात, सकाळी 6ला जातात ते, दुपारी 2ला येऊन पुन्हा ते त्यांची बॅग घेऊन जेवतसुद्धा नाही घरात, लगेच ते कामाला निघतात आणि कामाला जातात संध्याकाळी 10 वाजता येतात आणि त्यांना शनिवारी सुट्टी असते. शनिवारी ते पूर्ण सकाळी 6 पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत झोमॅटोचा जॉब करतात. म्हणजे विचार करा, त्यांचा ऑलरेडी स्पाईन सर्जरी झालेली आहे. लास्ट जुलैमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे. सो आता 1 वर्ष होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप बर्डन आहे. कधी-कधी वाटतं सगळं हे आयुष्य नकोसं आहे. आयुष्य नसलेलं बरं, ठीक आहे. कारण एवढ्या अडचणी आहेत ना, की त्रास होतो आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं कर्ज पटकन फिटावं, पटकन फिटावं, पण तसं होत नाही. स्टेप बाय स्टेपच कर्ज फिटतं हे लॉजिकली आहे आणि कुठूनही भरभराटून असा पैसा कधीही येत नाही, मोजकाच येतो. कारण कसं आहे ना, तुम्ही म्हणसाल तुम्हाला फॅमिली नाही आहेत का? फॅमिलीज वगैरे सगळ्यात, पण जे ते आपापलं बघत असतो. आमची जी फॅमिली आहे ते त्यांना का कुठे रेंट वगैरे भरायचं नाही, कारण ते स्वतःच्याच घरात, आमचं स्वतःचंच घर आहे, ते स्वतःच्याच घरात राहतात, त्यांना रेंट वगैरे देणं काही नाही आहे. पण ते त्यांचं स्वतःचं घर चालवतात, त्यांच्या पगारात. पण आम्ही बाहेर राहत असल्यामुळे आम्हाला रेंटही देणं आहे, सगळ्या गोष्टी करणं आहे. त्यामुळे आम्हाला खूप भारी पडतंय. त्यांना त्यांच्या मुलांचा वगैरे अजून एक खर्च नाही, आम्हाला आमच्या मुलांचाही देखील खर्च आहे. म्हणजे आमचा एक्स्ट्रा वाढीव आहे मुलांचा खर्च आणि रेंट आणि आता त्यात वाढलेला आहे दवाखाना वगैरे. तरीही फॅमिलीज ह्या गोष्टींचा विचार करत नाही की कसं काय
तेच कधी कधी खूप टेन्शन येतं, खूप चिडचिड होते. पण तरी स्वतःला सावरतोय, कारण आपल्या ह्या चिडचिडीमधून कुठल्याही वाईट गोष्टी होऊ नयेत. कारण खूपदा बघितलेलं आहे, जेव्हा फॅमिलीवर बर्डन येतं तेव्हा खूप काही फॅमिलीज आहे ना स्वतःचं काहीतरी वाईट करून घेतात आणि त्याचीच मला नेहमी भीती वाटत असते. कारण नेहमी टेन्शन असतं, माझ्याच नाही तर माझ्या नवऱ्याच्या डोक्यात खूप जास्त टेन्शन असतं, की कसं करायचं, काय करायचं. कारण आता हे कंटिन्यू चालणारी ट्रीटमेंट आहे छोट्या मुलीची तर आहे. आणि प्रत्येकाला मी हे एकच सांगेन, की कर्ज कधीही झटकेपट फिटत नाही. त्यासाठी खूप प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्नाशी काहीही होत नाही. आणि जर भरायची कॅपॅसिटी असेल तरच घ्या. खरं तर आमची कॅपॅसिटी नाही आहे, पण गरज असल्यामुळे आम्ही घेतलेलं आहे कर्ज. तर ते फेडण्याचा प्रयत्न करतोय आणि लाखोंचं कर्ज कसं फिटेल? हा प्रश्न आहे ना, हा प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे भरपूर लोकांचे सिबिल स्कोर चुकतात आणि नेक्स्ट टाईम जेव्हा गरज पडते तेव्हा ते घेऊ शकत नाही. आम्हाला सुरुवातीपासून आमचं थोडं स्कोर चांगला आला, कारण कधी टीव्ही घेतली, कधी फोन घेतला. ह्या गोष्टींमुळे थोडं सुधारत गेला आणि त्यामुळे त्याचा उपयोग आता झाला. आणि जेणेकरून तो उपयोग मुलीसाठी झाला. कारण आता तुम्ही म्हणता मेडिक्लेम नाही आहे का? तर मेडिक्लेम हा जो विषय आहे ना, तो करण्यासाठी काही नाही आहे. पण ह्या 20,000 25,000 पगारात मेडिक्लेम सुद्धा काढता येत नाही, कारण तेवढे पैसेही उरले पाहिजेत मंथली. प्रत्येकाला कसं असतं, बोलायला सोपं असतं, की तुम्ही हे करा, ते करा, ते करा. पण जेव्हा स्वतःवर येतं ना, तेव्हाच समजतं, त्याशिवाय समजत नाही.